सेकंड कॉलम, फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे. सी आता फर्स्ट रो मीन्स फर्स्ट रो म्हटलं 1 and 4 मल्टिप्लाय 4 प्लस सेकंड 3 into 3 9 plus 8 into 2 16. So result will be 29. 29. So here the second value 29. is here 29. इथे काय येणार आहे 29. is the second value. Okay. Now in the similar, the third value काय येणार आहे. That is the first row and the third column. थर्ड कॉलम इथे आपला हा थर्ड कॉलम आपल्याला घ्यायचा आहे. फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 into 1 1 प्लस 3 into 2 6 plus 8 into 6 48. Addition 55. 55. So here the first here is the value 55. 55. Okay. Now you have to tell me आता पुढे काय येणार आहे बघा. इथे काय असणार आहे सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. इथे जी व्हॅल्यू आहे सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. ओके. टेल मी द आन्सर. 119. 119. आता मी कॅल्क्युलेशन करत नाही, तुम्ही सांगा मला. नेक्स्ट सेकंड व्हॅल्यू. आता हे सिद्ध काय येणार आहे सेकंड रो अँड सेकंड कॉलम. सिक्स्टी. नेक्स्ट second row and third column. $35. 35. Okay, right. Now, आता पुढे third row and first column. $97. Next, third row, second column. Third row of M1 and second column of matrix 2. 45. 45. Right. So next, third row and third column. ओके. सो हे तुम्हीच कॅल्क्युलेशन केलेलं आहे, मी कॅल्क्युलेशन केलेलं नाही. तर हे समजलं मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने काढलं जातं. कारण हे जर थिअरॉटिकल माहित असेल तर आपण प्रोग्राम करू शकतो. येस, एनी डाऊट अबाउट सर सेकंड रो सेकंड कॉलम 60 येत नाही. 51. बघा कॅल्क्युलेशन करा. सेकंड रो अँड सेकंड कॉलम येते सर. 51. 61 आहे. 51. 51 आहे बघा. सेकंड रो अँड सेकंड कॉलम म्हणजे काय असणार या ठिकाणी कॅल्क्युलेशन 51 सर. 51 आहे राईट. ओके ठीक आहे. चला कॅल्क्युलेशन करत नाही. डोंट वेस्ट द टाइम. ठीक आहे चलो. ओके. आता या अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन केलं जातं ते आता आपल्याला माहिती आहे. सो नाउ विल सी द प्रोग्राम. आता प्रोग्राम जे करायचं आहे तर याचा मी तुम्हाला लिंक पाठवतोय.
की माझी युट्यूबवर या ठिकाणी सी टेक्नो फेस्ट हे माझं युट्यूब चॅनल आहे. ठीक आहे. या चॅनलवर सी प्रोग्रामिंगचे सगळे बेसिक्स तुम्हाला मी दिलेले. बघा तुम्हाला दाखवतोय. सी टेक्नो फेस्ट जस्ट सर्च करा तुमच्या सर्च बार मध्ये. दॅट इज माय चॅनल. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला ह्याला जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला सगळी लिस्ट दिसेल प्रोग्रामिंगची. सपोज ज्याने आतापर्यंत काय अटेंड केलेलं नाहीये. ओके. तुम्ही जर अटेंड केले नसेल तर नंबर ऑफ प्रोग्राम्स अराउंड एक 88 प्रोग्राम्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तर प्लेलिस्ट मध्ये जावा. प्लेलिस्ट मध्ये इथं तुम्हाला दिसेल की सिंपल प्रोग्राम्स, इफ एल्स, लूप, मॅट्रिक्स, स्ट्रिंग, ॲरे हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके. तर आता मॅट्रिक्स मध्ये हे सगळे प्रोग्राम्स आपण स्टडी केलेले आहेत आतापर्यंतचे. ओके. तर याच्यामध्येच मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिक्स हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम तुम्ही इथून स्टडी करा. ओके. बिकॉज आय डोंट वॉन्ट टू वेस्ट द टाइम. एक्सप्रेशन मी जशा पद्धतीने सांगतो त्याच पद्धतीने दिलेलं आहे. ओके. हे तुम्ही अटेंड करा आणि हे तुम्हाला समजून देईल. मी याच पद्धतीने जसं तुम्हाला इथे शिकवतोय त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे. ओके. सो विदाउट वेस्टिंग टाइम आपण थोडं पुढे जाऊया. कळालं का? तर ही लिंक मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतोय. सगळेजण माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सांगायची आवश्यकता नाही. Sure, sir. ओके. पाठवलेलं आहे. लिंक पाठवलेली. तुम्ही नंतरची प्रॅक्टिस करा. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिक्स. सो नाउ विल मूव टू द नेक्स्ट. पुढे जाऊयात आपण. सो इथं आपला 2 डायमेन्शनल ॲरे पण पार्ट संपत आहे. सो नाउ विल सी. नाउ we have seen how we can represent the numbers using array. Now we'll see how we can access the characters using array. Okay. The similar concept is here. Suppose I declare a character ch. Suppose I declare the character ch. The meaning of that declaration is in that ch variable at a time I can assign only single character. ओके. काय सांगतोय? हे जर मी घेतलं कॅरेक्टर ch तर याचा अर्थ काय होतो? इन दॅट व्हेरिएबल ch व्हेरिएबल आय कॅन असाइन ओनली अ सिंगल कॅरेक्टर ऍट अ टाइम. अँड सपोज आय वॉन्ट मोर देन 1 कॅरेक्टर्स ऍट अ टाइम. ओके. दॅट इज कॉल्ड वर्ड. शब्द आपण त्याला म्हणतो. तेच सी लँग्वेजच्या भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं स्ट्रिंग. ओके. शब्द आपण जे मराठीमध्ये शब्द म्हणतो, इंग्लिश मध्ये त्याला वर्ड असं आपण म्हटलं जातं. वर्ड. वर्ड. ओके. वर्ड म्हणजे शब्द. ओके. त्यालाच सी च्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं? स्ट्रिंग. सो हाऊ वी कॅन डिफाइन द स्ट्रिंग? सिंपल वे. स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. शब्द म्हणजे काय असतात? एकापेक्षा जास्त कॅरेक्टर असतात. So similar definition for string. String is a collection of characters. Okay. आता हे जर स्ट्रिंग मला घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं आहे? We'll see. Program. Program for string initialization at compile time. ओके. एखादी स्ट्रिंग कशी घ्यायची ते आपण बघूया. void main. पहिल्यांदा डेटा टाइप. आता स्ट्रिंग मध्ये सगळे कॅरेक्टर्स असणार आहेत. सो डेटा टाइप रिक्वायर कॅर. स्ट्रिंगचं नाव सपोज str.
ब्रॅकेट मध्ये किती कॅरेक्टर्स असणार आहेत? जस्ट इमॅजिन 20 ब्रॅकेट क्लोज सेमिकोलॉन. ओके, और वी कॅन टेक 10. याचा अर्थ काय? दॅट इज द स्ट्रिंग डिक्लेरेशन. ओके, हियर क्लियर स्क्रीन. इनिशियलाइज दॅट स्ट्रिंग. या स्ट्रिंगला आपण व्हॅल्यू देत आहोत. ओके, so what is the value of string? Suppose equals to, how to initialize equals to in double quote, welcome. ओके, तर अशा पद्धतीने आपण स्ट्रिंग देत असताना डबल कोटचा वापर करायचा आहे. कॅरेक्टर देत असताना सिंगल कोट आणि स्ट्रिंग देत असताना डबल कोट. नेक्स्ट printf %s and the str get ch. So compile the program, run the program. So the string is welcome. Okay, so in that way we can initialize the string at compile time. अशी एक मेथड आहे. दुसरी एक मेथड आहे ती एक बघूयात आपण. string 1 घ्या, that is string 1, control F9, welcome. So other way, other technique is here, character str2 in bracket 10 is equals to, in open curly brace, first write in single quote, separate character आपण देऊ शकतो या ठिकाणी w, comma, दुसरं कोणती तुम्ही स्ट्रिंग घेऊ शकता. सपोज I take here hello, h, कॉमा, सिंगल कोट मध्ये सेकंड कॅरेक्टर, कॉमा, थर्ड कॅरेक्टर एल, नेक्स्ट कॅरेक्टर, कॉमा, एल, नेक्स्ट कॅरेक्टर ओ. ओके, and display the second string. इथे मी लिहितोय that is string 1. ओके, इथे खाली मी डिस्प्ले करतोय string 2. string 2 %s, comma, str2. ओके, कंपाइल करा, रन करा. So string 1 is welcome and string 2 is hello. So in these two way we can initialize the string. Okay, so I think the first technique is better. डबल कोट मध्ये एकदाच देऊन टाका, otherwise तुम्हाला अशा पद्धतीने लिहावं लागेल. Okay, so here now we'll see how the compiler will allocate the memory space for the string. Okay, आता या compiler कशा पद्धतीने मेमरी तयार करतोय हे आपण थोडंसं बघूया. So I forward this on your group. बघा, कॅरेक्टर str of 20 or 10 असं घेतलेलं आहे and is equals to welcome हे घेतलेलं. शेवटी आपण सेमिकोलॉन दिलेलं आहे. that is the string initialization. Okay, so compiler will allocate 10 blocks for str. अशा पद्धतीने तो काय करेल, एक 10 blocks string ने allocate करेल. फर्स्ट ब्लॉक, सेकंड ब्लॉक, थर्ड ब्लॉक, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8, 9 and 10. Okay, so the शेवटचा ब्लॉक एक्स्ट्रा झालेला आहे. So in that way compiler will create 10 blocks. तर 10 घेतलेलं आहे ना,
So it will create the 10 blocks. Okay, and W will be stored. कुठे असणार आहे याचा फर्स्ट ब्लॉक चा ऍड्रेस काय असणार आहे str of 0. काय असणार आहे पहिला W कुठे स्टोर होणार आहे str of 0 पोझिशनला. नेक्स्ट str of 1 ला काय असणार आहे E. नेक्स्ट str of 2 ला काय असणार आहे L. नेक्स्ट str of 3. नेक्स्ट str of 4. str of 5. str of 6, str of 7, str of 8, and str of 9. We know 10 असेल number of elements in array, then starting address is 0 and ending address is ending location or ending index is n-1. इथे 10 आहे, सो लास्ट विल बी स्टोर्ड ॲट पोझिशन 9. इथे आपण वेलकम घेतलेला आहे, तर वेलकम कशा पद्धतीने स्टोर होईल. सो हियर लक्षात ठेवा ते W येईल, नेक्स्ट E, नेक्स्ट L, C, O, M, E. Okay, so that is the, in that way each character get a separate memory location. Okay, and keep in mind स्ट्रिंगच्या नंतर शेवटचा जो ब्लॉक असतो इथे काय असतं, इट कंटेन्स दी null character. Null character means /0. लक्षात ठेवा. Each string in C language is enclosed with a special character that is called a null character. मग हा null character कोण ऍड करतो, that is added by the compiler. That is not the responsibility of the user. आपण फक्त स्ट्रिंग घ्यायचं आणि त्याच्या शेवटी नल कॅरेक्टर ऍड कोण करतो, कंपायलर ऍड करतो. सो एव्हरी स्ट्रिंग इन सी लँग्वेज इज एनक्लोज्ड विथ अ स्पेशल कॅरेक्टर that is called a null character. Okay, so now define the string. Actual definition of string here, string is a collection of कुणाचं आहे characters enclosed with a special character called a null character. Okay, and ते आपण दाखवू शकतो /0 null character, that is /0. So that is the definition of a string. String is a collection of characters enclosed with a special character called a null character. Is that clear? Definition? Yes, sir. ठीक है. See, in the declaration, आता सपोज या ठिकाणी स्ट्रिंग घेतो आपण सुरुवातीला, %s फॉर्मॅट स्पेसिफाय लक्षात ठेवायचं %s ते आपण ऑलरेडी बेसिकला डिस्कस केलेलं आहे. Alt F9 and run. Welcome. Okay. सपोज आता या ठिकाणी
हे मी ब्लँक जर ठेवलं तर रन होईल का? कंपाईल करा अँड रन करा, रन होईल. ओके. जर आपल्याला आपल्या स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत हे जर माहिती नसेल, ओके, तर हे तुम्ही ब्लँक ठेवायचं. ओके. मग कंपाईल करत असताना जेवढे कॅरेक्टर्स आहेत तेवढे ऑटोमॅटिकली तेवढेच ब्लॉक तो अलोकेट करेल. दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कंपायलर. ओके. नाव सपोज आता या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे 5 instead of 5 अँड कॅरेक्टर्स घेतलेले आहेत 7. तर असं चालेल का? कंपाईल करा. यू कॅन सी हिअर इट प्रोड्यूस द एरर टू मेनी इनिशियलायझर्स. म्हणजे काय झालेलं आहे? एक्स्ट्रा ऍड झालेले आहे. 5 घेतलेला आहे आणि आपण कॅरेक्टर्स घेतलेले 7. ओके. सो इट्स नॉट अलाउड. तर जेवढे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यापेक्षा कमीच असायला पाहिजे. म्हणून एक तर तुम्ही डिक्लेअर करत असताना मॅक्सिमम घ्या, अदरवाइज कीप इट ब्लँक. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. So now we'll see the next. आता स्ट्रिंग हँडल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इन्स्टेड ऑफ युजिंग, सपोज या ठिकाणी मी काय केलं, वेलकम हॅलो हा मेसेज मी घेतलेला आणि प्रिंटएफ आपण जर प्रिंट केला तर बघा वेलकम हॅलो आपल्याला स्क्रीनवर दिसेल. सो द नेक्स्ट, एकापेक्षा जास्त स्ट्रिंग आपण एका याच्यामध्ये घेऊ शकतो. ओके. इथे आपल्याला किती कॅरेक्टर्स आहेत माहित नाहीये, सो कीप इट ब्लँक. ओके. सो इन दॅट वे वी कॅन टेक हिअर आवर कॉलेज नेम. ओके. जर आपल्याला किती कॅरेक्टर्स आहेत एका स्ट्रिंग मध्ये, आपण एका स्ट्रिंग डिक्लेरेशन मध्ये यू कॅन टेक नंबर ऑफ वर्ड्स और नंबर ऑफ स्ट्रिंग्स. ओके. सो आता या ठिकाणी दॅट इज द कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. याला काय म्हटलं जातं? कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. नाउ विल सी रन टाइम इनिशियलायझेशन. म्हणजे प्रोग्राम रन होत असताना आपल्याला काय करायचं आहे? स्ट्रिंग द्यायचा आहे. ओके. सो आय विल टेक हिअर 10 printf enter a string scanf %d comma ampersand str. Okay, and just display accepted string here. String is %s. काय केलं? एक मेसेज डिस्प्ले केलेला आपण. स्कॅन करताना इथं %s आपल्याला लागणार आहे, नॉट %d. ओके. and accept one string and display this. Compile the program, run the program. Solapur. String is Solapur. ओके. आता याच्यामध्ये बघा, आता मी इथं घेतोय 5. ओके. आणि रन करताना घेतोय वेलकम. ओके. इट्स ऍक्सेप्टेड. इथे बघा मी 5 घेतलेला आहे आणि स्ट्रिंग मध्ये 7 कॅरेक्टर घेतोय. प्रोग्राम रन होत असताना इट ऍक्सेप्ट्स एक्स्ट्रा कॅरेक्टर्स ऑल्सो. इथे 5 घेतलेला आहे आणि घेताना मी जास्त घेत असेल तर तो घेतो आहे, ऍक्सेप्ट करत आहे. किती पण घेऊ शकतो, देयर इज नो लिमिट. एका स्ट्रिंग मध्ये इथे जर मी 5 डिक्लेअर केला असेल तर बघा एवढे कॅरेक्टर्स दिलेले. सो इट इज ऍक्सेप्टेड. जर तुम्ही ब्लँक ठेवत असाल रन टाइमच्या वेळेस, सो इट इज नॉट ऍक्सेप्टेड, इट शोज द एरर. ओके. बघा डिफरन्स समजून घ्या, बेसिक सांगतोय. आता इथे मी काय केलंय, ब्लँक ठेवलेला आहे. स्ट्रिंग कंपाईल टाइम इनिशियलाइज करत असताना यू कॅन कीप स्ट्रिंग ब्रॅकेट ब्लँक, बट
जर तुम्हाला स्ट्रिंग रन टाइमला द्यायची असेल तर तुम्ही याला ब्लँक ठेवू शकत नाही. इट प्रोड्यूस द एरर्स. ओके. आणि दुसरं गोष्ट काय आहे, इथं तुम्ही 5 घेतला असाल आणि रन करत असताना यू कॅन टेक अ नंबर ऑफ कॅरेक्टर्स. Is that clear? There is a no limit because compiler does not perform bond checking. 5 घेतले असेल 5 यायला पाहिजे असं बघत नाही. It can take more than characters. Okay? Is that clear? That is a runtime initialization. So I forward this on your group. So any doubt about this? No, sir. No, sir. ठीक है. So time is going to over. वीडियो मोड ऑन करा. Sujit Jadhav, take your roll number from your class teacher. ओके सर. ठीक है, प्रैक्टिस करा. ठीक है. बाकीचे व्हिडिओ मोड ऑन करा. समर कुलकर्णी व्हिडिओ मोड ऑन करा. पूनम शिंदे, शिवानंद, सचिन,